विद्यार्थी परिषद नांदेड महानगराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा टाकलेला आहे। हा मोर्चा विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्यांना घेऊन आलेला आहे। विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल, नर्सिंगच्या कॉलेजचा 80-20चा मुद्दा असेल किंवा स्पर्धा परीक्षांचा वाढलेले हे भरमसाठ शुल्क असतील, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, डी.बा.टू विद्यापीठ यांचे पुनर्मूल्यांकनाचे रिझल्ट लागत नाहीत, यांचे निकाल वेळेवर लागत नाहीत। हे निकाल लावून हे पैसे घेऊन हे काय विद्यार्थ्याकडून पैसे वसूल करून या पैशावर जगत आहेत की काय? विद्यार्थी हजार रुपये रिचेकिंगसाठी भरतो, पण त्याचा रिचेकिंगचा रिझल्ट एक वर्ष येत नाही। याकडे कुठं शासनाने लक्ष द्यावे। शासनाला फक्त आश्वासनं द्यायचं आणि मतदान घ्यायचं एवढाच विषय आहे काय? मुलींचा मोफत शिक्षणाचा विषय शासनाने काढलेला आहे, पण विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण 100% नाही। माझ्या सर्व बहिणी कॉलेज कॅम्पसमध्ये जातात, फीस भरतात। हे खूप समस्या आहेत। फक्त शासनाचे आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ असो, डी.बा.टू विद्यापीठ असो, या सर्वांचे आश्वासनं देणं चालू आहे, पण विद्यार्थ्यांच्या समस्याकडे हे दुर्लक्ष करत आहे। या माध्यमातून मी एक सांगू शकतो, आज शांततेत विद्यार्थी जिल्हाधिकाऱ्यावर आलेले आहेत। येथून पुढे कोणत्याही शासकीय नेत्याला, राजकीय नेत्याला आम्ही कुठेही फिरू देणार नाही। विद्यापीठ कॅम्पसमध्ये कुलगुरू अडवल्या जाईल। या महाराष्ट्र शासनाला जिथं दिसेल तिथं विद्यार्थ्यांनी चोख प्रश्न विचारले जातील। सर्व विद्यापीठ प्रशासनाने तसेच महाराष्ट्र शासनाने जैसे बोले तैसे चाले या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या समजून घ्या आणि आम्हा विद्यार्थ्यांना न्याय द्या। हा जर न्याय मिळाला नसेल तर पुढे आम्ही राज्यव्यापी आंदोलन करू आणि कोणत्याही शासकीय नेत्याला, राजकीय नेत्याला, कुलगुरूला सुद्धा बाहेर फिरू देणार नाही। त्यामुळे आजचा जिल्हा मोर्चा प्रमुख व महाविद्यालय अध्यक्ष MGM महाविद्यालय, आमच्या महाविद्यालयाला डी.बा.टू युनिव्हर्सिटी ॲफिलिएटेड आहे। तर त्या डी.बा.टू विद्यापीठाचा असा मुद्दा आहे की पेपर होतात, पेपर झाल्यानंतर 6-6 महिने हा निकाल लागत नाही। पेपरसाठी आम्ही दरवर्षी 1000 रुपये हा शुल्क भरतो, ते शुल्क भरून आम्ही पेपर देतो। पेपरही आम्ही फुकट देत नाही, कॉलेजची फीस भरतो आम्ही। त्यानंतर आमचा 6-6 महिने निकाल लागत नाही। त्यानंतर निकालामध्ये जर कुठल्या विद्यार्थ्याला एखादा मार्क कमी पडला असेल तो विद्यार्थी जेव्हा रिचेकिंगला टाकतो, रिचेकिंगला टाकल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा तो पेपरचा निकाल लागत नाही, पण त्याच्या आधी जे सप्लिमेंटरी पेपर्स होतात, जे की आपण बॅकचे पेपर म्हणून जाणले जातात, त्या पेपरचा निकाल आधी लागतो। हा कोणता न्याय आहे? डबल रिचेकिंगचा पेपर आधी निकाल अगोदर लागण्याआधी ते सप्लिमेंटरीचा निकाल अगोदर लागत आहे। त्याच्यामुळे मुलांचे क्रेडिट्स भरत नाहीत। काही मुलं जे पास होऊ शकतात, पुढच्या वर्षासाठी क्रेडिट भरून पुढे जाऊ शकतात, ते पुढे जाऊ शकत नाही आहेत। हे कुठला न्याय आहे? आणि आम्ही प्रत्येक वेळेस 300 रुपये शुल्क भरतो। एक पेपर आम्हाला रिचेकिंगला टाकायला 300 रुपये हा शुल्क लागतो आणि पेपर एका मार्कानं अडवले जातात। हा कुठला न्याय आहे? 19 मार्क पडत असतील आणि ते पेपर रिचेकिंगला गेला असेल तर त्याचा माझा निकाल आणखीन लागलेला नाही आहे। फर्स्ट सेमचा निकाल लागलेला नाही, सेकंड सेमचा निकाल लागलेला आहे। तर हे कुठला न्याय आहे? आणि पेपर वेळेवर झाले पाहिजे। वेळापत्रक, पेपराचा वेळापत्रक हा पेपर ज्या दिवशी आहे त्याच्या सकाळी 10 वाजता येतो। विद्यार्थ्यांनी अभ्यास कधी करावा, विद्यार्थ्यांनी वेळापत्रक कधी बघावं, हे शासन काय करत आहे? डी.बा.टूला माझी सरळ म्हणणं आहे की तुम्ही जे करायचे ते तात्काळ करावे, जे निवेदन करायचे ते तात्काळ करावे, पाठपुरावा करावा व विद्यार्थ्यांचा हा प्रश्न मार्गाला लावा। अन्यथा कुलगुरूंना कुणालाही फिरू दिलं जाणार नाही व सर्व गोष्टींना तातडीने बंद करण्यात येईल विद्यार्थ्यांकडून। विद्यार्थी संख्या ही पाठबळावर खूप जास्त आहे। ह्या देशाची राष्ट्रशक्ती हा विद्यार्थी आहे, उद्याचं भविष्य विद्यार्थी आहे। जर विद्यार्थी घडवायचा असेल तर तुम्ही विद्यापीठाने तात्काळ सर्व काही हे अनुशासनात करावे। हे आपल्याला विद्यापीठाने डिसिप्लिन शिकवायला पाहिजे, पण आज विद्यापीठांना डिसिप्लिन शिकवण्यासाठी उतरावं लागत आहे। धन्यवाद। ही मागणी तातडीने पूर्ण व्हायला पाहिजे। मी दीपाली अशोक चिट्टे, देवगिरी प्रदेश सहमंत्री। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड महानगरातर्फे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या घेऊन आपण हे आंदोलन केलेले आहे। यामध्ये प्रमुख विषय म्हणजे स्पर्धा परीक्षेतील भरमसाठ शुल्क वाढ असेल, मुलींच्या मोफत शिक्षण असेल, वसतिगृहातील सोयी सुविधा असतील, शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल, प्राध्यापक भरतीचा प्रश्न असेल, विद्यापीठातील परीक्षेचा विषय असेल, डी.बा.टूचे विषय परीक्षा परिणाम असतील, त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक भरती असतील, कृषी विद्यापीठातील प्राध्यापक भरती असेल, ITIच्या विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता असेल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयी सुविधांना घेऊन हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने हे आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनामध्ये आम्ही यापूर्वीही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। आताही आम्ही या आंदोलनाच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत। जर हे आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पुढील हे राज्यस्तरावर आंदोलन करणार आहोत।